नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलो शेतावर. त्या दिवशी पण एक व्हिडिओ बनवलेला. त्या दिवशी आमची पहिलीच कापणीला सुरुवात केलेली, पण पाऊस पडायला लागला त्याच्यामुळं मग परत कापलंच नाही आणि ते कापलेलं आहे तेच आज गोळावतात. आज पण माणसं घेतलेली आहेत आणि तेच गोळावतात. आणि आम्ही जेवण घेऊन आलोत पण आम्ही भात बनवला नाही, तर आम्ही इथं भात बनवतोय. आज टाइम पण झाला आहे, पण कारण घरीवरून येता येता खूप डोक्याला कोड येतोय, त्याच्यामुळं आज आम्ही आणलाच नाही. म्हणलं चला आपण तिकडंच भात बनवायला जाऊ. तर तिथं आग बाळले आहे आणि पाणी अजून नाही आणलं, टोप ठेवला आहे आणि तिथं उडवी रचल्यात आणि पप्पा पाणी घेऊन आलो. पप्पा आले पाणी घेऊन. पाणी ठेवते आता. पाण्याला उकळा आला का पटकन आम्ही दाणं घालतोय आणि मग भात बनवतोय, कारण आधीच टाइम झालाय, बिचाऱ्याला भूक लागली असेल. ना रे ठेवडू आलाय ता लांबा सगळं बारं बांधलं का? तिकडं बारं बांधतात बघा. आणि तो उडवा लावतात दादा. आमचा दादा उडवा लावतोय इथं. आज काय बघा कसला भारी वाटतंय, एकदम मस्त. मित्र आमची आई दाणं किती घेऊन आलो होतो आम्ही ते माप घेते, कारण माणसं भरपूर आहेत ना त्याच्यामुळं. तर आई बोलते बघू मला आधी मग. इकडं पाणी पण गरम झालंय, पटपट जा. होय कापायचं आहे का ना? काय रे आग पण पेटत नाही, कारण फाट्या एकदम भिजल्यात ना त्याच्यामुळे ते आग पण पेटत नाही. काय नजारा दिसतो, वाव मस्त. आता मित्रांनो पाण्याला अजून उकळा नाही आला, मग पाण्याला उकळा आल्या का आम्ही टाकतोच दाणं. होतो का पाणी? हा होते ते काय सांग, पाण्याला उकळा येऊ दे. धुवून ठेव ना दुसरं, मोडतील ना ते. आमचा दादा बारे घेऊन आला. आता इथं उडवा ते नवीन बनवतात उडवा, इथं ते बारे सगळे इथंच ठेवायचे. आणि आमच्या आशुबाईने तांदूळ घातलेत. काय रे बाय आग पेटत का नाही? अभी 2 मिनिट में रेडी. ती का मॅगी बिर्याणी आहे ना ती. ना ते फाट्या आमच्या जरा ओल्या आहेत ना, झोपडीमध्ये ठेवलेल्या, त्याच्यामुळे त्या लवकर पेटत पण नाही. बघू आता कधी होते. मित्रांनो बारा बांधतात आमच्या बघा. नाही तर आज पण ठेवलं तर आज परत पाऊस येईल, ओलं बिलं तसंच बारे बांधतात. हे बघा बारे बांधलेत आणि ते अजून पूर्ण थोडंसं निळं निळं आहे, हिरवं आहे. आणि इकडचं पाऊस नसतं तर इकडचं कापलं असतं. एवढी पाटी कापून झाले. जाणे जाणे बघा बारा. पावसाचं असं वातावरण असतं तर आमचा एवढं पूर्ण सगळी पाटी कापून झाली असती, पण पावसामुळे वाट लागली मित्रांनो. आता अजून पाटी झाली असती म्हणजे छोटे छोटे शेत आहेत जे पोंडे आहेत तेच राहिले असते, बाकी सगळं झालं असतं. हे बघ आमचा दादा बारा घेऊन आला बघा. विचार आमचा दादा पोंड्यावाडीवरून आलाय आमच्या मदत करायला. किती काळजी त्यांना बघा. आणि पाऊस नसता तर खरंच एवढं सगळं कापून झालं असतं.
इथे आमचा आता भात झालेला आहे. आमचा भाताला झाकणं दिलंय. थोडासा आता हे होऊ दे, मग आम्ही जेवणाची सुरुवात करतोय. हे आमचे सानू बघा, आणि तिकडे कुडवार असतात तर त्यांचे बारे वाहतात बघा. परत जातो आणणार. अरे जोश मॅडम, बघा आमची जोश मॅडम कशी काम करते. या पद्मा मॅडम, इकडून ये. हा ये तिकडून. झालं. थोडं जड रे. जेवायची वेळ झाली मित्रांनो. जेवायला सगळे जेवायला बसले. आमची आशुबाई वाढायलाय. सानू काय आज चिकन. या शेतावर जेवायला मित्रांनो. हे बघ एवढा भात आहे, भाजी आहे, चिकन आहे. हे घे आशू जेवताना व्हिडिओ. जेवायला मंडळी चिकन आहे. सगळे जेवतात मित्रांनो. आणि त्यांचे बारव त्या जेवली का नाही, त्या बारवायला सुरुवात केली त्या. आता या मग जेवण. पूर्ण सगळी फॅमिली गँग मस्तपैकी शेतावर जेवायला. कायच आम्ही आता जेवलो तर नाही मस्तपैकी. हे बघा नॅचरल गादी आहे आमची, आराम करतोय. सगळी गँग आहे आमची. असा आराम करतोय मस्तपैकी. जरा बरं वाटतंय. इकडं उडवा बोंगडवायची तयारी चालू आहे, कारण पाणी वगैरे येईल त्याच्यामुळं कापड वरून घालून ठेवतात. जेवावं मित्रांनो. अजून आमचं एवढं कापायचंय. पाठीच अजून अर्धी राहिली. पाऊस बघा आताच थोडस ऊन पडलंय, नाही तर एकदम चेपून राहिलेलं. आणि अजून आमचं एवढं कापायचंय. हा एक पोंड आहे, अजून तिकडे पोंड आहे. तेवढे एवढं कापायचं आहे अजून आमचं. म्हणून बरं आहे. हे बघा चला अजून हिरवा आहे. कुठं जाते अशी मेर नाही ना.